सीएसएमटी कडून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर लोकल बंद झाली आहे। मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे। कल्याणला जाणारी एसी लोकल गेल्या 20 मिनिटांपासून करी रोड स्टेशनवर थांबलेली आहे। रेल्वेकडून सध्या कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांचा चांगला संताप पाहायला मिळतोय। लोकलमधील वीज पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचं दिसतंय आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकचे तपशील? गौरी, आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एसी लोकल ही बंद पडली होती। करी रोड स्थानकाच्या दरम्यान ही जी लोकल आहे ती बंद पडल्यामुळे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ही लोकल स्थानकावर उभी होती आणि त्यामुळे ज्या वीज पुरवठा आहे तो सुद्धा बंद चालू होत होता। त्यामुळे कुठलीही घोषणा किंवा प्रवाशांना कोणती गोष्ट कळली नाही, त्यामुळे वातावरण थोडा वेळ भयभीत झालं होतं। मात्र सध्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ट्रेन आता करी रोड स्थानकातून निघालेली आहे आणि पुढच्या दिशेने म्हणजे कल्याणच्या दिशेने तिचा प्रवास हा सध्या सुरू आहे। मात्र या सगळ्या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सर्वात प्रथम एकतर विस्कळीत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तांत्रिक बिघाड झाला होता, अचानकपणे जी लोकल सेवा बंद झाली होती, त्यामुळे प्रवाशांना सुद्धा त्याचा त्रास जो आहे तो काही काळासाठी सहन करावा लागला होता। त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोंधळावर आता सध्या तर हा मार्ग सुरळीत सुरू करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या उशिरा झालेल्या सगळ्या गोष्टीमुळे आता इतरही ज्या गाड्या आहेत त्या उशिरा झाल्या आणि याचा सगळ्याचा त्रास जो आहे तो फटका जो आहे खरं तर हा प्रवाशांना आता बसलेला पाहायला मिळाला। गौरी, धन्यवाद धनंजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।